पाचोऱ्यात घरफोडी करणारा चोर पोलिसांच्या ताब्यात, दुसरा आरोपी फरार. पाचोरा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. नमस्कार, मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाचोरा शहरात गेल्या काही दिवसापासून वारंवार घरफोड्यांच्या घटना घडत होत्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हे चोर कधी पकडले जाणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत होते. मात्र आज पाचोरा पोलिसांनी आपल्या सतर्कतेने आणि धाडसी कारवाईने दाखवून दिलं की कितीही चलाख गुन्हेगार असला तरी तो कायद्याच्या हातून कायमचा सुटू शकत नाही. आज दिनांक 21 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 2:15 वाजेच्या सुमारास पाचोरा येथील पांडव नगरी समोरील बल्लव नगरी परिसरात 2 जण घरफोडी करत असल्याचे शेजाऱ्याच्या निदर्शनास आले. जागरूक नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ पाचोरा पोलिसांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच पाचोरा पोलीस काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची गाडी येत असल्याचं पाहून दोन्ही संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यापैकी सौरफ खान वय 36 वर्ष हा घरामध्येच लपून बसला होता. पोलिसाची चाहूल लागताच तो घरातून गच्चीवर गेला आणि तिथून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. उडी मारल्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो जवळील गावामध्ये जाऊन लपला. दरम्यान दुसरा संशयित इम्रान खान वय 45 वर्ष मूळगाव कडी गुजरात हा घटनास्थळीवरून पळून जाण्याचे यशस्वी झाला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी परिसराची कसून तपासणी सुरू ठेवली. त्यामुळे गवतामध्ये संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेतली आणि लपून बसलेल्या सौरफ खानला जेरबंद केलं. जखमी अवस्थेतील आरोपीला तातडीने उपचार मिळवेत म्हणून अँब्युलन्स चालक किशोर लोहार यांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ग्रामीण रुग्णालयात पाचोरा येथे दाखल केलं. प्राथमिक उपचार आणि तपासणीनंतर पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथे रवाना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संदीप राजपूत आणि संदीप भोई यांनी अत्यंत तत्परतेने आणि धाडसीने कामगिरी बजावली. त्यांच्या या कार्यामुळे वारंवार होणाऱ्या घरफोड्यांना आळा बसण्यास निश्चितच मदत होणार आहे. यासोबतच या घटनेत जागरूक नागरिकाची भूमिका ही तितकीच महत्वाची ठरली. वेळेत पोलिसांनी माहिती दिल्यामुळे ही कारवाई यशस्वी झाली. त्यामुळे कोणतेही संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही या निमित्तानं करता येईल. शेवटी एक नक्की, गुन्हा करून कितीही पळण्याचा प्रयत्न केला, कितीही लपण्याचा प्रयत्न केला तर कायद्याचा हात लांब असतो आणि पोलीस आपल्या कर्तव्याप्रती जागरूक असतात. आज पाचोरा पोलिसांनी ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. या कारवाईबद्दल पाचोरा पोलिसांचे मनापासून अभिनंदन. अशाच विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष स्थानिक बातम्यांसाठी आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.